नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे आपण सध्या डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. यामध्ये प्रश्न सोडवून बघणे हे खूप आवश्यक असतं. कारण की आपण अभ्यास करत असतो आणि त्यावर कसे प्रश्न येतील याची एक्झॅक्टली आयडिया आली ना तर आपल्याला जो आपला पेपर आहे फायनल तो सोपा जातो. तर यामध्ये तुम्हाला माझ्या चॅनलची मदत तर होतेच आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला जर चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर ती पण माझ्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवर माझ्याशी संपर्क करायचा आहे. याच्यामध्ये चॅप्टर वाईज क्वेश्चन सगळे मिळून जवळपास 300च्या आसपास क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील विथ आन्सर की आणि 4 मेगा टेस्टसुद्धा याच्यामध्ये आहेत ज्या फायनल एक्झामच्या पॅटर्नवरती बेस्ड आहेत. तर नक्की अभ्यास करत असताना याची मदत घ्याल. आजचा जो प्रश्न आहे तो आपण घेतला आहे 2023च्या प्रश्नपत्रिकेमधून. प्रश्न आहे पोषण प्रकारानुसार वेगळा घटक ओळखा. पर्याय आहेत बुरशी, बाणगुळ, अमरवेल, सदाफुली. तर आपण एकदा उजळणी करून घेऊयात की पोषण प्रकारानुसार कोणकोणते घटक असतात वनस्पतींचे. तुमच्या लक्षात असेल पहा, काही वनस्पती ज्या असतात त्या स्वयंपोषी असतात, म्हणजे त्या स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया जी असते त्याच्यामार्फत. ही केव्हा होते? दिवसा होते, म्हणजे जेव्हा सूर्यप्रकाश असतो त्यावेळेला प्रकाश संश्लेषण होतं. त्याचं उदाहरण जे आहे ते डाळिंब, जास्वंद आणि आपल्या पर्यायामध्ये जे सदाफुली दिलेलं आहे ते स्वयंपोषी वनस्पतीचे उदाहरण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, परपोषी वनस्पती म्हणजे ज्या काही वनस्पती असतात त्या इतर वनस्पतींचा अन्नासाठी उपयोग करतात, तेव्हा त्याला परपोषी वनस्पती आपण म्हणतो. याच्या उदाहरणामध्ये बुरशी, बाणगुळ, अमरवेल हे येतात आणि हेच आपल्याला बाकीचे 3 पर्याय आहेत. ठीक आहे. म्हणजे वेगळा घटक कुठे होणार आहे? इथे सदाफुली हा वेगळा घटक होईल. ठीक आहे ना, येते लक्षात. याच्याशिवाय कीटकभक्षी वनस्पती असतात, ज्याचं उदाहरण आहे पहा, घटपर्णी आणि व्हीनस फ्लायट्रॅप या कीटकांना खातात. या वनस्पतींची पानं ही अशी काही त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालेलं असतं की ती एखाद्या ट्रॅपसारखी, म्हणजे त्याच्यामध्ये कीटक पकडला जाऊ शकेल अशा पद्धतीने त्याची रचना झालेली असते. आणि त्याच्यामध्ये जो कीटक अडकला तो बाहेर निघू नाही शकत पुन्हा आणि ही वनस्पती त्याला खाऊन टाकते. म्हणून याला कीटकभक्षी वनस्पती असं म्हणतात. ठीक आहे. या वनस्पती ज्या मातीमध्ये असतात त्या मातीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते, त्यामुळे या वनस्पती कीटकांना खातात आणि त्याच्यातनं त्यांना प्रथिनं मिळतात, प्रथिनातनं नायट्रोजन मिळतं. येते लक्षात? अशा कीटकभक्षी वनस्पती म्हणजे 3 प्रकार कुठले होतात पोषण प्रकारानुसार? एक तर स्वयंपोषी वनस्पती, दुसरं परपोषी वनस्पती आणि तिसरं कीटकभक्षी वनस्पती. ठीक आहे. ठीक आहे. मग आता इथे बघा, उत्तर येईल सदाफुली हा वेगळा प्रकार येईल ना. या 3 ज्या आहेत त्या परपोषी आहेत आणि सदाफुली जे आहे ते स्वयंपोषी. ठीक आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे थांबवते आहे. असेच प्रश्न सोडवून दाखवलेले व्हिडिओ अजूनही घेऊन येते आहे. तुमच्याकडून खूप छान रिस्पॉन्स मिळतोय माझ्या चॅनलला. असाच रिस्पॉन्स देत राहा. तुमच्या मित्रमैत्रिणींनाही माझ्या चॅनलबद्दल नक्की सांगा. चला, ऑल द बेस्ट. टाटा.